मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आणि युवराज हे दोघेही आता घरी आलेले असतात. घरातील सगळेजण अगदी शांत झोपलेले असतात. ते पाहून युवराज म्हणतो, मला नाही वाटत कारभारीन की इथे बापूसाहेब आले असतील. त्यावरती पिंकी म्हणते, पण ते ध्यान जेजेची गाडी तर बाहेर आहे. मला असं वाटतंय त्या दोघांची सिक्रेट मीटिंग चालली असेल, नक्की काहीतरी शिस्त आहे. त्यावरती युवराज म्हणतो, आता तुम्ही काय करा, आईसाहेबांच्या रूममध्ये जा आणि मी त्या जांभळ्याच्या रूममध्ये जातो आणि तेथे जाऊन पाहतो. तेव्हा ठीक आहे असं पिंकी म्हणते. दोघेही आता वेगवेगळ्या ठिकाणी जातात. दुसरीकडे जे जे आता बापूसाहेबांना म्हणतो, मलाही हेच हवंय, तुमचा राजकारणाचा वारसा पुढे चालवायचा आहे. त्यावरती बापूसाहेब म्हणतात की तुम्हीच असणार आहे, या पुढे चला. असं म्हणून दोघेही एकमेकांना मिठी मारतात. जे जेच्या डोळ्यात मात्र राग असतो. तो मनातल्या मनात म्हणतो, अरे गजराज धोंडे पाटील, मी तुला खूप तडफडवणार आहे, कारण माझ्या आईची तू जी अवस्था केली ना, तीच मी तुझी करणार आहे. आईचं मन शांत होईपर्यंत, तिचा राग निवळेपर्यंत मी तुला अशा मरण यातना देणार आहे ना, की तू जगण्याची माझ्याकडे भीक मागशील. गजराज धोंडे पाटील, म्हणूनच मी तुला या घरात आणलंय आणि आता या घरातच एका क्षणाला तू जगण्याची माझ्याकडे भीक मागणार. जेजेच्या मनामध्ये बापूसाहेबांबद्दल खूप राग असतो. त्यातच बाहेर आता युवराज येतो आणि म्हणतोय, जांभळ्या दार उघड. इकडे बापूसाहेब आणि जेजे हे दोघेही खूपच घाबरतात. तर आतमध्ये आता बापूसाहेब खूप घाबरतात आणि हा युवराज इथे काय करतोय असं आता जेजेला विचारतात. जेजे देखील आता जरा घाबरतोच. बाहेर आता पिंकी तेथे येते आणि म्हणते, अहो, आईसाहेबांच्या रूममध्ये म्हणजे सासूबाईंच्या रूममध्ये कुणीच नाही आहे. तेव्हा युवराजच्या डोक्यात प्रकाश पडतो की हे दोघे इथेच असतील. तो तसं पिंकीला देखील सांगतो आणि म्हणतो, मी किती वेळ झालोय दरवाजा उघड म्हणतोय, तर ते ध्यान काय दरवाजा उघडत नाही आहे. आतमध्ये आता बापूसाहेबांच्या मोबाईलवर सुशिलाचा फोन येतो. ती म्हणते की अहो, इथे ती घाटवाडीची मुलगी आली होती, ती तरी शोधण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा इथे युवराज माझ्या मानगुटीवर येऊन बसलाय, तुम्ही फोन ठेवा, मी अडचणीत सापडलोय, असं आता बापूसाहेब म्हणतात. आता युवराज आणि पिंकीने इकडे मोबाईलची रिंग ऐकलेली असते. तेव्हा पिंकी म्हणते, तुमच्या लक्षात येतंय का, अहो, ही रिंगटोन आपल्या घरात कुणाचीच नाही आहे, दुसरीच कुणीतरी व्यक्ती आतमध्ये आहे. असं म्हणून ती आता युवराजला म्हणते, मी तिकडे दुसरीकडे लपते, तर त्या जांभळ्याने आपल्याला जर एकत्र पाहिला ना तर कांगावा करेल. तेव्हा ठीक आहे असं युवराज म्हणतो. पिंकी आता तेथे जाऊन लपते. इकडे आता बापूसाहेब विचारतात, नक्की काय करायचं. तेव्हा आता युवराज आतमध्ये येणारच आहे, आल्याशिवाय तो राहणार नाही असं जे जे म्हणतो. मग तुम्ही त्या कपाटामागे जाऊन लपा. आता बापूसाहेबांची पूर्णपणे धांदल उडालेली असल्यामुळे ते आता लगेच तेथे जाऊन लपतात. जे हा लगेच आपली कपडे चेंज करतो आणि लगेच पूर्वीच्या अवतारात दरवाजा उघडतो. युवराजची नजर आता लगेच इकडे तिकडे बापूसाहेबांना शोधण्याचा प्रयत्न करू लागते. पण जे जे आता मध्ये हात ठेवून असल्यामुळे त्याला काही पुढे जाता येत नाही. जे जे हा झोपेतून उठल्यासारखं दाखवतो आणि तुम्ही माझी झोप का मोडलीत, एवढ्या रात्रीचं काय काम आहे, अहो, माझी पिहू आणि मी छान स्वप्न पाहत होतो, आमच्या दोघांच्या सुखी संसाराला अगदी छान सुरुवात झाली होती, नेमकं मध्ये तुम्ही टपकलात. असं म्हणून तो युवराजचा अपमान करतो. युवराज म्हणतो, ए जांभळ्या, नीट बोल जरा, ते मला वादच घालायचा नाहीये. असं म्हणून युवराज आता मागे येतो. लगेच बापूसाहेब आता कपाटाच्या बाजूने निघतात आणि त्या जेजेच्या पाठीमागे येऊन बसतात. तेव्हा आता वेळी जेजे आता मनातल्या मनात विचार करू लागतो की पाहिलं का युवराज धोंडे पाटील, आईला या बापूसाहेबांनी म्हणजेच गजराज धोंडे पाटलांनी लाथाडलं होतं आणि मला सुद्धा. आता त्याच गजराज धोंडे पाटील स्वतःच्या मुलांवर विश्वास न ठेवता माझ्या आश्रयाला येऊन बसलाय, तुम्हाला घाबरून. म्हणजे नियती कसा खेळ खेळते तेच बघा. असं म्हणून आता तो युवराजकडे पाहून हसतो. युवराज पुढे चालला असताना लगेच तो दार बंद करून घेतो. तर दुसऱ्या दिवशी जे जे आणि डॉल्बी हे दोघेही गप्पा मारत असतात. मात्र डॉल्बी खूप नाराज असतो. ते पाहून जे जे म्हणतो, मी तुम्हाला एक सुचवू का. त्यावरती काय सुचवताय तुम्ही आता, असं डॉल्बी विचारू लागतो. की जे जे त्याच्या मोबाईलमधील एक फोटो दाखवतो, तो असतो मंदिराचा. गावाबाहेर हे मंदिर आहे, तेथे कुणीही जात नाही, तेथे तुम्ही जाऊन चिरीमिरी निरींना भेटा आणि जे मनात असेल ना ते व्यक्त करून टाका, एकदाचं सगळं काही. तेव्हा आता डॉल्बी म्हणतो, पण हे कसं शक्य आहे. तेव्हा प्रेमात माणूस काहीही करू शकतो, तुमचं जे असेल
असेल ते, मी प्रेमच म्हणत नाही. तुमच्या मनात जे काही असेल ना, ते एकदा तुम्ही चिरीमिरी निरींबरोबर बोलूनच टाका, म्हणजे तुमचं मनसुद्धा हलकं होईल, मोकळं होईल. तेव्हा ठीक आहे असं डॉल्बी म्हणतो. मग नंतर तो लगेच निरीला कॉल करतो, पण निरी आता त्याचा कॉल रिसीव्ह करत नाही. तेव्हा जेजे म्हणतो, काय झालं? तेव्हा निरी माझा कॉल रिसीव्ह करत नाही असं आता डॉल्बी म्हणतो. तेव्हा जेजे म्हणतो, हा माझा मोबाईल घ्या आणि यावरून कॉल करा. तेव्हा तो लगेच कॉल करतो. मग डॉल्बी हा निरीला म्हणतो, तुम्ही फोन कट करू नका, गावाबाहेर एक मंदिर आहे, तेथे येऊन मला भेटा, त्या एका पाराखाली थांबा, मी तुम्हाला पिक करतो. घरातील कुणाला हे आवडणार नाही असं निरी म्हणते. तर डॉल्बी म्हणतो, फक्त एकदाच भेटा ना प्लीज. तर ठीक आहे असं निरी म्हणते. आता डॉल्बी खूपच खुश होतो आणि जेजेशी हातमिळवणी करतो. जेजेच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी असतं. इकडे आता चित्रा, युवराज, पिंकी आणि छबी वजन चहा पित असतात. तेव्हा आता रात्री काय झालं होतं ग असं छबी पिंकीला विचारते. तेव्हा पिंकी म्हणते, कुठे? तर आता रात्री जेव्हा मी डोकावून पाहिलं रूममधून, तेव्हा तू खाली एवढ्या रात्री काय करत होतीस असं आता पिंकीला ती विचारू लागते. पिंकी आता नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरं देत म्हणते, मला वाटलं चोर शिरला असेल ना घरात, म्हणून मी ते पाहायला गेले होते. तेव्हा आता चित्रा खूप घाबरते. तिला माहीत असतं की तो चोर नक्की बापूसाहेबच होता, म्हणून पिंकी त्यावर लक्ष ठेवत होती की काय. चित्रा जरा चाचपते, म्हणून पिंकी म्हणते, काय हो बिगटॉल जाऊबाई, तुमचं काय चाललंय? ती चित्रा म्हणते, मी कुठे काय केलंय, मी तर अगदी रात्री शांतपणे झोपले होते असं म्हणून ती खूप एक्सप्लेनेशन देऊ लागते. ते पाहून पिंकी म्हणते, मी तर तुम्हाला काहीच बोलले नाही. काही वेळाने आता तेथे डॉल्बी येतो. तो खूपच खुश असतो आणि युवराजला म्हणतो, तुझ्या बाईकची चावी दे ना, मला जरा बाहेर जायचे कॉलेजमध्ये, कारण क्रिकेटची प्रॅक्टिस आहे ना म्हणून. तेव्हा युवराज म्हणतो, नक्की प्रॅक्टिसच कर असं म्हणून तो गालातल्या गालात हसतो. डॉल्बी लगेच आता रूममधून चावी घेऊन येतो आणि गाणं गुणगुणतच बाहेर चाललेला असतो. तेव्हा पिंकी म्हणते, काय खूपच खुश आज? ती डॉल्बी काहीच बोलत नाही. छबी म्हणते, अरे तुझा प्रोटीन शेक करून ठेवलाय. डॉल्बी म्हणतो की नकोय मला प्रोटीन शेक आजच्या दिवस असं म्हणून तो आता मागे येतो. चित्राच्या कानाजवळ कसला तरी खूप जोरात आवाज करतो. चित्रा आरडाओरडा करू लागते. सर्वजण आता तिच्यावर हसतात. तर डॉल्बी आता तेथून जातो. त्यावेळी पिंकीच्या मनात संशय येतो, नक्कीच काहीतरी असं कारण असेल, कारण निरीच्या दुःखामध्ये अजूनपर्यंत बुडालेले डॉल्बी भाऊजी एवढे अचानक खुश कसे काय असा प्रश्न पिंकीला पडतो. मग चित्रा पिंकीला म्हणते, सासूबाईंच्या रूममध्ये ज्यूस आणि नाश्त्याची व्यवस्था करा. तेव्हा पिंकी ठीक आहे असं म्हणते आणि किचनमध्ये जात निरीला कॉल करते. इकडे डॉल्बी हा निरीजवळ आलेला असल्यामुळे आता निरी खूपच घाबरते. ती म्हणते की हो दीदीचा कॉल आला आहे. तेव्हा तो म्हणतो की रिसीव्ह करा, नाही तर उगीच वहिनीला संशय यायचा. तेव्हा निरी म्हणते की अगं मी तालुक्याला चालली आहे, एक इंटरव्ह्यू आहे ना यासाठी. आता पिंकीच्या जीवात जीव येतो. त्यावेळी निरी लगेच फोन ठेवते. वेळाने युवराज हा आता आवरून येतो आणि म्हणतो की मला डबा द्या, कारण मला जायचंय. पिंकी म्हणते, अहो तुम्ही कुठे जाणार आता? जेजेचं प्रकरण मिटेपर्यंत घरीच थांबा ना, मला तुमच्या साथीची खूप गरज आहे. त्यावरती युवराज म्हणतो, अहो जेजेने जर घराबाहेर काढलं तर आपल्याला राहण्याची व्यवस्था करायला हवी दुसरीकडे, म्हणून काम शोधायलाच हवं. तेवढ्यातच पिंकी म्हणते, मला का तुमच्या मदतीची गरज आहे मी तुम्हाला दाखवते असं म्हणून ती आता डस्टबिन घेऊन येते आणि त्याच्यामध्ये असणारं खरकटं दाखवते. युवराज म्हणतो, हे काय चाललंय तुमचं? त्यावरती पिंकी म्हणते, अहो मी तुम्हाला हेच सांगते, आपल्या घरामध्ये मासे, चिकन, मटण हे काल झालंच नव्हतं, हे सगळं बापूसाहेबांच्या आवडीचं आहे आणि ते काल घरात आले होते. युवराज म्हणतो, हो की बरोबर आहे. तर ती आता पेपरमध्ये दाखवते तर एसटी सेवा ठप्प असल्याची बातमी आता तिला समजते. वेळी ती मनातल्या मनात विचार करते, जर एसटी सेवा ठप्प आहे तर मग निरी कशी गेली असेल, कारण रिक्षा एवढे पैसे सुद्धा तिच्याकडे नाही आहेत. आता ती लगेच इकडे निरीला कॉल करण्याचा प्रयत्न करते. तिकडे निरी आणि डॉल्बी हे दोघेही मंदिरात आलेले असतात. एकमेकांविषयीची काळजी एकमेकांना वाटत असते. डॉल्बीला निरीबरोबर लग्न करायचं असतं, परंतु आईसाहेबांचा शब्द देखील मोडायचा नसतो. निरी देखील म्हणते, मला डॉल्बी खरंच खूप आवडतात, त्यांच्याबरोबर आयुष्य जगायला नक्कीच आवडेल अशी प्रार्थना करून दोघेही बाहेर येतात. तेवढ्यातच पुन्हा पिंकीचा फोन येतो. पिंकी निरीला विचारते, कुठे आहे? तेव्हा मी इथेच आहे गावामध्ये अजून असं निरी म्हणते आणि फोन ठेवते. तर इकडे पिंकीला समजतं की मंदिरातील घंटीचा आवाज येत होता म्हटल्यावर ही मंदिरात आहे आणि डॉल्बी भाऊजींनी बिगटॉल जाऊबाईच्या कानात जे म्युझिक वाजवलं होतं, म्युझिकचा आवाज पण मला ऐकू आला होता म्हटल्यावर ते दोघेही एकत्र आहेत. आता पिंकीला खूप मोठा धक्का बसतो मित्रांनो. पुढील भागामध्ये जेजेने डॉल्बीच्या लग्नाची सर्व व्यवस्था केलेली असते. तो फोनवर बोलत असताना युवराजला जोरात धडकतो. तर युवराज आता संशयित नजरेने त्याच्याकडे पाहू लागतो. मग तो पिंकीला फोन करतो. पिंकी म्हणते मार्केटमध्ये चालली आहे. युवराजला हे आता पटत नाही. डॉल्बी आणि निरीचं लग्न सुरू असतानाच
पिंकी तेथे येते आणि विचारते हे काय चाललंय. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.